कोणता प्रवास? अरे तुला ते रोनाल्डो पर्यंत पोहोचायचं आहे ना. अच्छा अच्छा, ते होय. चालू आहे आपलं. मग किती दिवस, किती महिने, किती वर्ष, किती साल लागतील याला? आता हे तर मी तंतोतंत सांगू शकत नाही, पण हां, कन्सिस्टन्सी ठेवणं माझ्या हातात आहे. म्हणजे सततचे प्रयत्न ठेवणं माझ्या हातात आहे. बरोबर आहे तुझं. बघ ना, कारण रोनाल्डोचंच घे ना. त्याला कोणी जन्मतः ओळखत होतं का? त्याने त्याची ओळख निर्माण केली, त्याचा इन्फ्लुअन्स निर्माण केला, आणि आता तो यूट्यूबवरचा सर्वात महागडा आणि सर्वात पॉप्युलर इन्फ्लुएन्सर बनला आहे. इमॅजिन 7 crores. हो यार, बघ ना, त्याचा रेकॉर्ड कोणीच तोडू शकत नाही. मग काय, त्यामुळे तोच माझा आयडल आहे. कन्सिस्टन्सी आणि सोशल वर्क त्याचबरोबर, हे त्याच्याकडून शिकावं. बरोबर ना. ज्याने कोको कोला सारख्या कंपनीला हादरवलं, त्याचा दबदबा म्हणजे किती म्हणावा लागेल. हो ना, आपल्या इथे कोणामध्ये हिंमत आहे का त्या पेप्सी, कोक, गुटखा, तंबाखूवाल्यांना हादरवायची? अरे आपण तयार होऊ की त्यासाठी. मग काय, आपला इन्फ्लुअन्स वाढवूया जोमाने. मग काय, आपल्या एका हाकी सरशी तो गुटखा तंबाखूवाला बंद झाला पाहिजे. आणि बंद होणार की नाही ते बघच पुढच्या काही वर्षांमध्ये. माझा इन्फ्लुअन्सच तेवढा वाढवणार मी. बरे बाबा, म्हणजे तू तुझ्या आजूबाजूला पुष्कळ दुश्मन पैदा करणार आहेस वाटतं. अरे मग काय, आता प्रगतीच्या पथावर चालायचं म्हणजे दुश्मन तर पैदा करावेच लागणार ना. विदाऊट दुश्मन कशी प्रगती साधता येईल?